Periodic trends in the modern periodic table. When the properties of elements in a period or a group of the modern periodic table compared, certainly regularities observed in their variations. आपण बघितले की त्याच्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जे पिरियड्स होते किंवा ग्रुप्स होते त्याच्यातले जे एलिमेंट्स होते त्याच्यातले त्यांची जी प्रॉपर्टी होती ती त्यांच्यामध्ये एक रेग्युलॅरिटी होती त्यांच्या व्हॅरिएशनमध्ये. इज कॉल्ड द पिरियॉडिक द मॉडर्न इज कॉल्ड द पिरियॉडिक ट्रेंड. त्याला आपण काय म्हणू शकतो की पिरियॉडिक ट्रेंड. पिरियॉडिक ट्रेंड इन द मॉडर्न periodic table. In the standard we are going to consider the periodic trend only 3 properties of element. आपण या स्टँडर्डमध्ये फक्त पिरियॉडिक टेबल चे फक्त 3 ट्रेंड्स बघणार आहोत. 3 प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. पिरियॉडिक ट्रेंड्स बघणार आहोत. ओनली 3 प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स, नेमली व्हॅलेन्सी, त्याची व्हॅलेन्सी, ॲटॉमिक साईज अँड मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मग व्हॅलेन्सी म्हणजे काय? यू हॅव लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट द व्हॅलेन्सी ऑफ एन एलिमेंट डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन present in the outermost shell of its atom, that is the valence electron. मग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय? आपण जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढतो त्याच्यामधला जो लास्ट ऑर्बिट असतो, लास्ट ऑर्बिटमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतील ते म्हणजे काय? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. त्याला आपण काय म्हणतो? त्या एलिमेंटची व्हॅलेन्सी असं म्हणतो. व्हॉट इज द, इथे काही थिंक अबाउट इट दिलेलं आहे. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट अँड इट्स व्हॅलेन्सी. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याच्या एलिमेंटमध्ये अँड इट्स व्हॅलेन्सी म्हणजे त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमधूनच आपण व्हॅलेन्सी काढतो. कसं? तर त्याच्या लास्ट ऑर्बिटमधून, लास्ट ऑर्बिट जो असतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जो लास्ट ऑर्बिट असतो त्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तेच म्हणजे काय? इलेक्ट्रॉनची व्हॅलेन्सी असते. द ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4. आता बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे. वाईल दॅट ऑफ ऑक्सिजन इज 8 आणि ऑक्सिजनचा 8 आहे. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द 2 अँड रिड्यूस देअर व्हॅलेन्सी फ्रॉम द सेम. आता बेरिलियमचा कसं काढायचं आहे? बेरिलियम इथे म्हटलं आहे द ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4 बेरिलियम आहे. वेल दॅट ऑफ ऑक्सिजन इज 8 आणि ऑक्सिजनचा 8 आहे. काय म्हटलं? राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग याचं कॉन्फिगरेशन कसं काढायचं? पहिलं बेरिलियमचं काढून घेऊ. बेरिलियम BE. ओके. बेरिलियम पहिल्या याच्यामध्ये किती ऑर्बिट येणार? 2. किती इलेक्ट्रॉन येणार? पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आणि सेकंड याच्यामध्ये येणार 2. ओके. 2 म्हणजे याचं बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार? 2,2. ओके. त्यानंतर 8 ऑक्सिजन. आता ऑक्सिजनचं बघू. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8 म्हणजे इथे ऑक्सिजन पहिल्या याच्यात 2 येणार, 2 आणि दुसऱ्या याच्यात 6 येणार. 1 2 3 1 2 3 4 5 आणि 6. हे आले 6. ठीक आहे. हे झालं बेरिलियम, हे ऑक्सिजन. मग याचं काय येणार? 2,6. हे झालं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अँड डिड्यूस देअर व्हॅलेन्सी फ्रॉम द सेम. आता याची तुम्हाला व्हॅलेन्सी काढायची आहे. बरोबर आहे. व्हॅलेन्सी कशी काढायची असते? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. समजा काही याची व्हॅलेन्सी 1 राहते, काही म्हणजे काहीच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 1 राहते, मग आउटर मोस्ट ऑर्बिट 2 राहते, काहीमध्ये आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन राहते, काही याच्यात 4 राहते, काही याच्यात 5 राहते, काही याच्यात 6 राहते, काही याच्यात 7 राहते, काही याच्यात 8 राहते. बरोबर आहे. तर इथे 1 आहे, 1 इथे 2 आहे, इथे 3 आहे,
इथे 4 आहे, ठीक आहे. हे 4पर्यंत ठीक आहे, पण इथे 5 6 7 8 याची व्हॅलेन्सी अशी राहणार नाही. याची व्हॅलेन्सी 5 राहणार नाही, याची व्हॅलेन्सी 6 राहणार नाही, 7 राहणार नाही, 8 राहणार नाही. मग याला काय करायचं, 8 ऑक्टेट. इथे 8 का बरं घेतला आहे, कारण ऑक्टेट त्याचं कंप्लीट राहते ऑक्टेट म्हणून. 8 - 5 8 - 5 किती होतात, 3 बरोबर आहे. त्यानंतर इथे 8 - 6 किती होणार, 2. त्यानंतर इथे 8 - 7 1 आणि 8 - 8 = 0. हे समोर मी एक्झाम्पलद्वारे शिकवणार आहे. मी सध्या बेरिलियमचं जे व्हॅलेन्सी आहे, बेरिलियमची व्हॅलेन्सी इथे किती आहे, बेरिलियमची व्हॅलेन्सी 2 आणि इथे किती आहे, 8 - 6 करायचे. 8 - 6 केलं तर इथे पण काय येणार, बेरिलियम ऑक्सिजनची व्हॅलेन्सी येणार 2. ओके, हे झालं सेकंड क्वेश्चन. द टेबल ऑन द नेक्स्ट पेज इज मेड ऑन द बेसिस ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. राईट इन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 20 एलिमेंट बिलो द सिम्बॉल. मग तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे पहिल्या 20 एलिमेंट्सचं, अँड राईट द व्हॅलेन्सी, आणि त्याची व्हॅलेन्सी काढायचं आहे. आणि सिम्बॉल इथे समोर दिलेलं आहे आपल्याला, ते तसं करायचं आहे ॲज शोन इन सेपरेट बॉक्स. आणि जसं इथे दिलेलं आहे फर्स्ट 20 याचं, जसं मी पोटॅशियमचं घेते तर पोटॅशियमचं काय दिलेलं आहे, सिम्बॉल, त्यांनी सिम्बॉल दिलेलं आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, अँड व्हॅलेन्सी दिलेली आहे, व्हॅलेन्सी. सो कसं करायचं इथे, 19 पहिले के लिहून घ्यायचा, के. पोटॅशियमला आपण केनी डिनोट करतो, के, आणि त्याच्या खाली म्हणजे असं के लिहिलं, अगदी त्याच्या खाली 19 लिहायचं. 19 काय, पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर आहे, पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर 19. आणि कसं मग आता 2 पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 येणार, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 येणार, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 येणार, आणि नंतरच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 1 येणार. याची व्हॅलेन्सी किती राहणार, 1, कारण लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे तर 1, म्हणून याची व्हॅलेन्सी किती राहणार, 1. Next is what is the periodic trend in the variation of valency while going from left to right within a period? Explain your answer with reference to period 2 and 3. What is the periodic trend in the variation of valency? हे आपण समोरच्या याच्यामध्ये बघू की कसं काढलेलं आहे ते.